प्लस क्रिकेटर दादा भारतदादांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. वेलकम उसाटे क्रिकेट संघ. तुम्ही मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे, कारण आता जी वर्तमान लढत असणार आहे साखली फेरी अर्थात दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत असणार आहे. एका बाजूला आपण पाहतो राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ आणि स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या दरम्यान. आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच वेलकम उसाटणे क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. यापूर्वी आवाज आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं ऐकलं. आता बोलणार आहोत बैलगाडा शर्यत असो अथवा क्रीडा स्पर्धा असो त्यामध्ये नेहमी समालोचकाच्या भूमिकेत असणारे आमचे मित्र राहुल भोईर यांच्याकडे आपण बोलूया. बघा अग्री बाणा संगीत आपल्याला ऐकायला मिळेल. आणि प्रवीण अग्री समाजाबद्दल एक म्हटलं जातं की या भूतलावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. 29% जमिनीवर राहणारा वाघ, या वाघाच्या जबड्यात खऱ्या अर्थाने तुम्हाला हात घालणं सोपं आहे, परंतु अथांग अरबी समुद्रात असून शार्पच्या जबड्यात हात घालण्याची ताकद ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाला म्हटलं जातं आगरी समाज. इथे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक आदरणीय श्रीनाथ दादा पाटील तोंडरे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी आदरणीय कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. चला कुणाल इथे उपस्थित आहेत, आमचे शांततेचे प्रतीक आणि 40+ क्रिकेटर पडगे लहूदादा उपस्थित आहेत, संतोष भोईर इथे उपस्थित आहेत. चला सामन्याकडे वळूया राहुल भोईर यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु सर. थँक्यू सो मच रॉकस्टार आमचे मित्र प्रवीण. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. आणि महत्वपूर्ण मॅच सेकंड राऊंडची आपल्याला सेकंड मॅच पाहायला मिळेल. मॅच ऑन. फर्स्ट बॉल समोर व्ही शेप मध्ये फटका, चांगले रन्स चांगल्या मिळतील. साइड स्क्रीनच्या दिशेनं चांगली सुरुवात, धावा 4. निखिल म्हात्रे त्याच्यासोबत भगवान मसेत. यावेळेस अजून एक फटका चांगला, हा देखील चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत असताना म्हात्रेनं आक्रमण केलेला पहिल्या बॉल पासून, हा देखील सिक्सर. देखील मॅच मध्ये 47 केल्या होत्या 15 बॉल मध्ये. आणि तशी सुरुवात करत असताना या देखील मॅच मध्ये आधी कमी केली गती, अगोदरच खेळला. यावेळेस चेंडू चांगला होता, असे का चेंडू जरूर टाकावे लागतील. पहिल्या बॉल वरती चौका, सेकंड बॉल वरती सिक्सर, त्याच्यानंतर चाला डॉट बॉल. महत्वपूर्ण मॅच आपल्याला जरूर ही पाहायला मिळेल. कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ यांच्या नावानं पडगे संघ खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट राधाकृष्ण स्पोर्ट्स तोंडरे. ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये कोणी फिल्डर नाही, फ्लॅटेड शॉट बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मिळतील. धावा 6.
आशिष दादा कडू यांचं आगमन झालेलं आहे. यावा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका मिस टायमिंग. झेलची संधी, झेल देखील ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. महत्वाची विकेट होऊ शकली असती निखिल म्हात्रेची. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोर 17. 17 धावा. 17 धावा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक हवेचं मार्गस्थ असताना पहिलं P1चं षटक आहे. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न अपील देखील आपल्याला पाहायला मिळते. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. धाव मात्र सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 18 वरती धाव फलक आहे. षटक यावेळेचं पहिलं संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 18 धावा स्कोर बोर्डवरती. संगीत रत्न लहू दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. दादा स्वागत आहे. आशिष कडू अर्थात राजू कडू पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहेत. यावं आपण व्यासपीठावर पडगे. आपलं महेश दादा पाटील आणि भारत दादा म्हात्रे यांच्या वतीने आम्ही इथे स्वागत करत आहोत. प्रतीक पाटील P2 मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती आज बॉलर पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक चांगली सुरुवात झालेली मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पडगे टीमच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये कमी धावा केल्या होत्या. तुर्बेनं तो सामना सहजरित्या जिंकला होता वेलकम मुसाटने टीमनं. सेकंड राऊंडची आपल्याला सेकंड मॅच पाहायला मिळते. एक मॅच जिंकत दोन्ही टीम पुढे क्वालिफाय झाल्या होत्या. महत्वपूर्ण मॅच. बागफुला जाऊन खेळलेले फटका चांगला डीप मध्ये. तिकडे फिल्डर पोहोचणार का? जरूर पोहोचले. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. स्कोर एकूण जाऊन पोहोचला 20 वरती. प्रतीक पाटील या सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. P2चं षटक असल्या कारणानं 3 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर ॲज अ बाउंड्री रायडर्स म्हणून पाहायला मिळतील. मिड विकेट लॉंग ऑन. एक स्लीपर कव्हर थोडासा केवढा मुक्त स्क्वेअर आहे. नेक्स्ट बॉल. आडव्या बाट डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता. लेन चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना या षटकामध्ये प्रतीक पाटील आला. डॉट बॉल. रनसेट स्कोर बोर्डवरती 20. षटक दुसरं मार्गस्थ असताना प्रतीक पाटीलचं ओद विकेट नाही. जे शॉर्ट हँडमॅन मध्ये सहज सोपा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅच. आतापर्यंत बघतो आपण हा दुसरा झेल ड्रॉप झालेला. टोंडे टीम कडनं फिल्डिंगचा सँडर पाहायला मिळत नाहीये. तुमची फिल्डिंग जर चांगली असेल तर काहीशा रन्स जरूर तुम्ही आपल्या टीम करता सेव्ह करू शकता. पण खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते टोंडे टीम कडनं या पहिल्या डावामध्ये. त्याचा बेनिफिट त्याचा फायदा होत असताना पडगे संघाला या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. बागफुला जाऊन कट केलेला आहे. जागेवर खडे चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. फाय 25 धावा फलकावरती. का फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक शॉट. आता बागफुटला जाऊन पंच करत असताना पॉइंटला बीट करत 21 धावा आतापर्यंत बघतो आपण निखिल म्हात्रेच्या 6 बॉलमध्ये.
आता गती कमी केलेली आहे, पुन्हा एकदा फिंगर रोल करत असताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी मगाशी देखील मागच्या मॅचमध्ये सांगितलं की या विकेटवरती बॉलिंग करणं इझी नाही आहे, कारण भरपूर मेहनत करावी लागते. यावेळेस हा चेंडू आपण चांगला बघितला, लाईन थोडीशी मागे ठेवली, गती कमी होती, फिंगर रोल करत असताना बॉलर प्रतीक पाटील ओद विकेट. नेक्स्ट बॉल मात्रेकरिता ऑन साइडला फटका, जबरदस्त खेळ आहेत, डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीयेत. चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली. तर आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी श्रीनाथदादा पाटील तोंडरे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस आहे. तर एका बाजूला फलंदाजी करणारा क्रिकेट संघ कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे संघाच्या फलंदाजाने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली. जर षटकार हॅट्रिक प्राप्त झाली तर आपल्यासाठी सुद्धा कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ओटू राहुल भोईर. भरपूर बक्षीस आहेत. श्रीकृष्ण स्पोर्ट्स तोंडरे टीम करीत या मॅच मध्ये 2 ओव्हर काही संपल्या. 2 ओव्हर अखेरीस रन्स 29, P1 P2 एंड झालेला आहे. आता येणारे 3 षटका आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 18 बॉल, मॅक्सिमम रन 60-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आदी पाटील हा चेंडू बघितला जाऊ दिला. येत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा काय रन्स इकडनं मिळतील. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे धावा एकूण 30 धावा आहेत धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत बघतो आपण. भगवान सोबत निखिल ऑन साइडला फटका खेचून मारलाय. स्क्वेअरलेगाने मिड विकेटला क्लिअर करत असताना धावा 4. भगवानच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 34, 34 धावा धावा पुस्तकावरती. पूल करायचं होतं मिस सामिंग, फिल्ड तिथं वेगानं पोहोचलाय. प्रतीक पाटील चांगले फिल्डिंग, डावीकडनं एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35, 35 धावा स्कोर बोर्ड वरती. 30 षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मॅच वेलकम उसाटने टीमनं जिंकलेला. तर इथनं कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट 2 करणार आहे. महत्वपूर्ण मॅच. वेगवान चेंडू, व्हाईट यॉर्कर आपण म्हणू शकतो. विकेट टू विकेट बॉलिंग, चतुराई आपल्याला पाहायला मिळते. बॅटरचा एक्झॅक्ट स्थान कुठे, बॅटर जरूर कुठल्या पद्धतीनं त्याच्या हावभाव आहे, त्या सगळ्या गोष्टी जर आपण बघून बॉलिंग केली तर जरूर काहीशा डॉट बॉल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. तसंच करत असताना आदी पाटील बागपूरला जाताना पंच केलेला फटका प्रतिमे, रन चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू मिस सामिंगे, झेलची जरूर होती संधी, तिकडे देखील बघतो आपण चूक होत असताना चेंडू पर्यंत कदाचित पोहोचू शकले असते. डावीकडनं एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास ओम साईराम प्रसन्न, मनीष रमेश मात्रे, पडगे पनवेल यांच्या देखील माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. बॅटर करीत निखिल मात्रे स्वतः जरूर
त्या बैलांचे मालक देखील आहेत, टीमचे देखील आपण बघतो ऑनर देखील आहेत. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू बघतो आपण विकेट किपरच्या हातामध्ये येत असताना यावेळेचा हा डॉट बॉल षटक बघतो आपण. यावेळी संपते 3 पाण्याची मागणी होती. 3 ओव्हरखेरीज 10 धावा बॉल प्लॅनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कृष्ण सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ यांच्या नावाने खेळतो पडगे संघ. आणि त्या टीमची धावसंख्या एकूण आहे 3 ओव्हरच्या खेळी 40 धावा. डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये यस दीजे. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला, आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला, भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा एकूण स्कोर बरोबर 40 आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर प्रितेश पाटील. 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 40 धावेची बागेदारी पहिला विकेट करिता फडगे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण 12 चेंडू असणार आहेत. इकडनं 60-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असावा. फर्स्ट मॅच मध्ये मोठी धावसंख्या बनवली, आय थिंक 71 केल्या होत्या रोंडरे टीमनं. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र टायमिंग एवढं सुंदर नाहीये. लॉंगॉनमध्ये चांगली फिल्डिंग, चेंडू चोचून फेक करेपर्यंत रनआउटची संधी. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा 41. बिनगडी बाद आजच्या दिवसात बघतो आपण सगळ्यात मोठी भागीदारी एकच मॅच मध्ये पाहायला मिळाली 90 धावेची. त्याच्यानंतर सागर आणि संकेतने 91 केल्या होत्या. वेगवान चेंडू आहे. आताचा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट. यावेळेचा चेंडू येत असताना हा डॉट बॉल. लेन चांगली, टप्पा चांगला. सध्या तरी बघतो आपण प्रयत्न सुरू आहेत की या मॅचमध्ये 60+ कमीत कमी बनवावे लागतील. ज्या अनुषंगाने बॅटिंग ऑर्डर टोंडरे टीमचा. चांगला चेंडू हा देखील. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर आहे. मिस फिल्डिंग. काही रन्स इकडनं मिळतील का? सेकंडचा कॉल. फिल्डिंगचा सांडर आपण बघत नाही टोंडरे टीमकडनं. बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. 2 झेल सुटलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता बघतो आपण पुन्हा खराब फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा. 4थं षटक. आतापर्यंत विकेट टू विकेट बॉलिंग केलेली आहे प्रितेश पाटीलनं. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू प्रचंड वेगाना विकेट किपरच्या हातामध्ये. डायरेक्ट हिटचा पुन्हा प्रयत्न इष्टांच्या मागून. आय थिंक आदी पाटील. डॉट बॉल. डॉट चेंडू आपण आतापर्यंत जास्त बघितल्या षटकामध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग झालेली आहे आणि त्याचाच फायदा सध्या तरी होत असताना या पहिल्या डावामध्ये टोंडरे टीमला. 60-65 पर्यंत तरी धावफलक पोचवावा लागेल किंवा तेवढा धावा करावा लागतील. ज्या अनुषंगानं टोंडरे टीमची बॅटिंग आहे. पुन्हा गती कमी केलेली आहे. चांगली बॉलिंग. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. अंपायर आपल्यापर्यंत लेग बायचा आलेला. धाव इकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 धाव आहे. 4थं षटक आहे प्रगती पदावरती. रन्स आतापर्यंत भरपूर कमी खर्चित झालेल्या षटकामध्ये. कंजूशी बॉलिंग.
यावेळेचा अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल, अप्रतिम बॉलिंग, अक्षरशः बुलबुल्या बॉलिंग जरूर केली या षटकामध्ये. विकेट टू विकेट प्रितेश पाटीलने फक्त धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 4 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट त्याला नाही मिळाली, मात्र प्रितेश पाटीलच्या प्रतिम बॉलिंग. यस डीजे. ठाण्याची मानाची स्पर्धा आयोजक भारत दादा. नागझरी गावात आमदारी चषक, नागझरी गावात आमदारी चषक केला आयोजित त्यांनी, आज केला आयोजित त्यांनी. आज या स्पर्धेला सपोर्ट केला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने. आज या स्पर्धेला सपोर्ट केला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने. आज या स्पर्धेला सपोर्ट केला. पाचव्या षटकामध्ये बॉलिंग मागवती बॉलर साहिल पाटील. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव पलकावरती 44 आहेत फक्त. या ओव्हर्समध्ये रन्स येणं गरजेचं असणार आहेत. येणाऱ्या 6 चेंडू निर्णायक असतील. 15 ते 20 धावा बनवल्या गेल्या तर एक चांगली धावसंख्या 60-65 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. खराब आहे चेंडू, मिस टायमिंग, डाऊन द बॉल, जेलची शक्यता, विकेट मिळेल खेळाडू बाद. अलंकार पाटील क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 डाऊन मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेली आहे. फुल टॉस, पुन्हा मिस टायमिंग, डीप मध्ये चांगली फिल्डिंग, सिंगलच रन मिळेल. सिंगलला जास्त काय फरक पडत नाही डोंट रेट टीमला. 45 धावा पलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये बघतो आपण 50+ धावा सहजरित्या वेलकम मुसाटे टीमनं चेस केल्या होत्या. पहिल्या 3 मॅच मध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या. 4थ्या मॅच मध्ये सगळ्यात हायस्ट धावसंख्या चेस झाली होती. 45 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना महत्वपूर्ण काय चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. मोठे फटके अपेक्षित आहेत निखिल म्हात्रेकडनं. षटकातील पुढील चेंडू ड्राय करत असताना पुन्हा झेल ड्रॉप. 3री झेल ड्रॉप झालेली आहे. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 झालेली आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत. 5वं षटक आणि 5व्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित होता 60-65. मग आता ती धावसंख्या कदाचित पाहायला मिळेल की काय अपेक्षित नाहीये. मात्र यावेळेचा फटका चांगला आहे. अशा फटक्यांची गरज देखील आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बावन्न धावा स्कोर बरोबर 50 कंप्लीट झालेली आहे. सुरेश प्रयत्न झाला. चेंडू आपण पूर्वा प्लीज. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णशेठ पाटील, सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णशेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत स्वर्गीय नारायण शेठ भोईर यांचे सुपुत्र माजी सरपंच दिलीपदादा भोईर आणि त्याचबरोबर माजी सरपंच गजानन शेठ पाटील. अप्रतिम शॉट, पाहुण्यांचं स्वागत देखील करत असताना वेलकम टू ग्राउंड. वन मोर बिग हिट 6.
ॲडव्होकेट पवन भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रवन आपलंही मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. तर अजून एक सिक्सर मला तर मनीष रमेश मात्रे पडगे पनवेल यांच्याकडनं 1000चं इनाम आहे आणि सन्मान्य कृष्णा शेठ यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. रन्स एकूण बघतो आपण स्कोर बोर्डवरती आहेत 58. ओ द विकेट. यावेळेचा फटका दावेत खेळलेत फिल्डर तिकडे आहेत आणि चेंडूच्या खाली उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये. होतील फलंदाज बाद. एकूण बघतो आपण षटक संपतील 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या खेळी धावा आहेत 58. 59चं टार्गेट आहे कृष्णा स्पोर्ट्स राधाकृष्ण क्रिकेट संघ टीम टोंडरेला या मॅच मध्ये. यस दिस ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. पंचांच्या भूमिकेत तुर्कनाथ चोरगे, बेलवली, सुनील पाटील सर, मुरबी, जावेद फरीद सर चांगलं योगदान आहे. व्यासपीठावर आताच पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत माजी सरपंच गजानन शेठ पाटील पडगे, दिलीप शेठ भोईर माजी सरपंच आणि माजी संघनायक पडगे आणि कायदा सेल भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उत्तर मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट पवन भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलंही सरचे स्वागत आहे. चंद्रकांत मूर्ती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा. जाईल त्या मैदानात दरारा आहे दरारा या संघाचा. चंद्रकांत मूर्ती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा. जाईल त्या मैदानात दरारा आहे दरारा या संघाचा. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रीडा नगरीला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रिकेट सामन्याला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी. तर राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर ज्याने बक्षिसांची बरसात केलेली आहे ते सन्मान्य श्रीनाथ दादा पाटील. एकच वादा श्रीनाथ दादा यांचं आगमन झालेलं आहे आणि स्पर्धेसाठी बघा आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांवर श्रीनाथ दादाचं किती प्रेम आहे. कारण त्यांच्या नावाची नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागतील 5 दिवस 6 दिवस ते संपूर्ण जे पुरस्कर्ते आहेत त्याचे आमचे परम मित्र श्रीनाथ दादा पाटील. चला यापूर्वी राहुल भोईर यांचा आवाज ऐकला. आता रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण बोलूया. राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना स्वर्ण संधी प्रमोद. लागोपाठ 3 षटकारांसाठी श्रीनाथ दादा पाटील ज्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण जे चेंडू आहेत ते पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज. चला रॉकस्टार. धन्यवाद महागुरु, धन्यवाद राहुल भाई भोईर, हमारे मानेरे गांव के कमेंटेटर कैलाश दादा पाटिल, इनके ओर से तोंडरे टीम के लिए शुभकामना आ चुके हैं, उनका भी स्वागत. उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने सुपर 10 मध्ये सारंग 11 वेलकम उसाटणे संघ क्वालिफाय झालाय, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल
राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे आणि त्यांना फाईट करतोय मैदानावरती कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे। या दोन संघांमध्ये ही लढत, यातून जो विजेता संघ होईल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल। म्हणजे आज एकूण 8 संघ खेळले, 8 पैकी एकच संघ सुपर 5 साठी म्हणजे एक ट्रॉफीचा हकदार तुम्हाला या आमदार चषकामध्ये पाहायला मिळेल। जाऊया मैच के दिशा में। तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं और चलेंगे इस रोमांचक मुकाबले में जहां पर 58 रन ठोके 59 का टारगेट। वो पहली गेंद के ऊपर बीट किया बल्लेबाज को, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है रोशन, एक ताकतवर बल्लेबाज है। पिछले मैच में 0 के ऊपर आउट हुए थे, लेकिन वो भी जानते हैं कि ये मैच काफी निर्णायक होगा उनके लिए, और तोंडरे टीम भी, पड़गे टीम भी जानती है कि उनके लिए भी कितना महत्वपूर्ण मुकाबला है। अल्पेश भोईर ने जबरदस्त गेंदबाजी की थी पिछले मैच में, लेकिन आप यहां पर देखेंगे नॉन स्ट्राइक एंड पर सुनीत पाटिल यानी कि बबलिया, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है रोशन पाटिल और गेंदबाजी में गेंदबाज अल्पेश भोईर। तगड़ी मैच है तोंडरे और पड़गे के बीच में। ऑलरेडी गेट्स हवा में गेंद पे मौका बनेगा, फील्डर बॉल के नीचे कैच ड्रॉप। खिलाड़ी थे मेरे ख्याल से भावेश भोईर जिनके द्वारा ये कैच लेना चाहिए था। तो चलिए बिल्कुल यहां पर क्या छूटा है। पहले मैच में भी मेरे ख्याल से रोशन 0 के ऊपर आउट हुए थे, ये मैच में भी शायद उन्हें आउट होकर जाना पड़ता था, लेकिन कैच छोड़ा वहां पर खिलाड़ी ने और जिसका फायदा मिला सिंगल रन। अब स्ट्राइक एंड पर सुनीत, फुल टॉस बॉल, मिस्टर मिक्सर के लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद, बैट्समैनों के आउट, खुशी की लहर इस समय कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ पड़गे टीम के खिलाड़ियों में। कैच पकड़ा है महागुरु, तो कृष्णा शेठ पाटिल इनके सुपुत्र कुंवर के द्वारा यह कैच पकड़ा गया और पहला विकेट सुनीत कप्तान लौटेंगे मैदान से बाहर। रास्ता कठिन हो रहा है, ये मन में किसी में लेकर संदेह हो रहा है तो एक सुविचार अपने साथ बना लेना, ये छोटे छोटे कदम आपको मंजिल तक जरूर पहुंचाएंगे। देखेंगे यहाँ पर सुपर 10 में वेलकम सारंग 11 वेलकम मुसाफने टीम भी इंतजार कर रही है। यह आएगी तोंडरे, यह आएगी पड़गे। 59 का लक्ष्य 1 रन के ऊपर, ये मैं अभी तक बात करेंगे, विकेट गवा चुकी है। ओ इस बार चढ़ में डाली थी ये गेंद, अपील स्ट्रॉन्ग यहां पर नजर आती हुई, अल्पेश की लाजवाब गेंदबाजी अभी तक नजर आती हुई। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या है सिर्फ और सिर्फ 1 रन। पावर प्ले का पहला ओवर देखिए यहां पर पूरी तरीके से दुविधा में डाल दिया है राधाकृष्ण 11 तोंडरे टीम को। इस वक्त पड़गे टीम ने 4 गेंदें फेंकी है, सिर्फ 1 रन, एक बड़ा विकेट हाथ में लग चुका है। बॉलर तैयार, फुल टॉस बॉल, बड़ा शॉट में तब्दील कर दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रन। यहां पर बेहतरीन स्ट्रोक, दबाव था वहां पर बल्लेबाज के ऊपर, दबाव को हटाया प्रतीक पाटिल इस बल्लेबाज ने और शानदार छक्का यहां पर 5वीं गेंद के ऊपर देखने को मिला। तो इस बार अच्छी गेंद फिंगर से रोल करने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति, एक तेरी दूसरी मेरी, यानी कि पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद राधाकृष्ण 11 तोंडरे टीम की रन संख्या है 7, लक्ष्य है 59 रनों का, यानी कि जीतने के लिए 24 गेंदें और 52 रनों की जरूरत। भव्य आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान। भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान, चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान, श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान। व्यासपीठावर निलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार। जबरदस्त यहाँ पर
मैच में मजा आएगा। दोनों टीम के समर्थकों की बात करेंगे तो पड़गे के दर्शक भी उतने ही तादाद में हैं जितने तादाद में टुंड्रे के समर्थक हैं। और यहां पर देखिए 24 अंतिम 4 ओवर बचे और 4 ओवर में जीतने के लिए 52 रनों की जरूरत। अब यहां पर बॉलिंग मार्ग पर आएंगे कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण चिटेवन। पड़गे टीम की ओर से आदि दरे बॉलिंग मार्ग पर आते हुए और सामने स्ट्राइक इन पर बल्लेबाज रोशन पाटिल के ऊपर अपेक्षा बहुत ज्यादा है। यहां पर राधा कृष्ण 11 टोंटे टीम के कप्तान को आप देखेंगे कितना यहां पर योगदान देना चाहेंगे। बबलिया यानी कि सुनीत पाटिल सस्ते में लौटे, पिछले मैच में हाहाकार मचाया था उस बल्लेबाज ने और उसी बल्लेबाज को जल्दी आउट किया है। बॉलिंग तैयार, प्रतीक और रोशन सामने बल्लेबाज। फुल टॉस बॉल बड़े शॉट पे तब्दील कर दिया है वाइड लॉन्ग ऑन की तरफ। ये कैच है, लेकिन ये कैच छोड़ा है कि मैच छोड़ा है। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। जबरदस्त यहां पर स्ट्रोक देखने को मिला, सीधा चौका, यानी कि इस ओवर की शुरुआत काफी दमदार नजर आती हुई बल्लेबाज रोशन की ओर से और इसी 4 रनों की मदद से राधा कृष्ण 11 टोंटे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। 59 59 रनों का टारगेट है, 52 चाहिए थे। अब मेरे ख्याल से 48 रनों की जरूरत, 48 रन चाहिए टोंटे टीम को जीतने के लिए। आगे अगर खेलने का प्रयास, ऑन साइड में खेला जरूर, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर उठाए, फील्ड करे, बढ़िया फील्डिंग वहां पर कुंवर थे। 1 रन सिर्फ मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 12 रन। जीतने के लिए 47 रनों की अभी भी जरूरत है। क्या मैच है, दोनों भी टीमें, जो दिशा पहचान लेता है नाविक वही होता है। तूफान चाहे कितना भी बड़ा हो, लेकिन देखेंगे ये कौन नाविक बनेगा अपने टीम के लिए। उड़ाया सीधा बल्ले के पाले में वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट्स अ बिग चिता मैदान के अंदर हो रहा है दोनों टीमों के बीच में। राउडी राठौड़ का वो संगीत था, लो फुल टॉस बॉल, बैट के टो एंड पर लगी है, फील्डर आते हुए दूर से, लेकिन एक दूसरे की तरफ वो प्रयास कर कैच कौन लेगा और गेंद इसी के साथ दोनों को चीरती हुई सीमा रेखा पार, 4 रन। शिवरायांचं संगीत आपण ऐकताय मित्रांनो। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला छत्रपती शिवबा राजा होता। त्या छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली। 5वां दिवस, उद्या मेगा फाइनल आमदार चषकाचं तुम्हाला पाहायला मिळेल। बढ़िया बल्लेबाजी, 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 22 रनों के ऊपर। दमदार बल्लेबाजी, ओ बैट का अंदर हिस्सा लगा, डायरेक्ट हिट लीजिए, मौका बन सकता था। जान जोखिम में डालकर सिंगल रन लेना चाहते थे, लेकिन चलिए वहां पर सिंगल मिला जरूर। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 23, यानी कि जीतने के लिए अब तक चाहिए 36 रनों की जरूरत है। 19 गेंदें, 36 रनों की जरूरत। मैच 50-50 है, ना पड़गा जीती है ना तोंड्रा हारी है, अभी भी मैच मैदान के अंदर जारी है। जो जीता वही बाजीराव सिंघम होगा, वो जाएगा तीसरे राउंड में। ओ फुल टॉस बॉल, ये क्या कर बैठे विकेट कीपर, ये गलती के ऊपर गलतियां जिसकी अपेक्षा नहीं थी। टीम पड़गे के कप्तान को 22 का इशारा, सीमा रेखा पार, 4 रन। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 27। अब 18 गेंदों में चाहिए 32 रन।
हिंदुत्व की पहचान है हमारे छत्रपति शिवाजी महाराज, स्वराज्य का दूसरा नाम है हमारे छत्रपति शिवाजी महाराज, देश का अभिमान है छत्रपति शिवाजी महाराज, राष्ट्र की शान है छत्रपति शिवाजी महाराज। इनका संगीत लगातार यहाँ पर डीजे नितिन की ओर से हमें हमारे दर्शकों को बिल्कुल सुनाते हुए। मैच जबरदस्त है। ये लेग बाई का जो चौका आ चुका है वो काफी महंगा गिर सकता है यहाँ पर बड़ी टीम के लिए। डॉट बॉल हो सकती थी, चौका मिला। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए, इसके बाद एक और मैच खेला जाएगा। ये टूर्नामेंट की एक पहचान है दोस्तों कि भारत सेठ ने कहा कि ये हर एक मैच 5 ओवर का होगा, ना बल्कि 4 ओवर का मैच होगा। कल भी मेरे ख्याल से सुपर 10 के जो भी मैचेस होंगे वो सभी 5 ओवर के ही खेले जाएंगे। शायद अगला मैच भी 5 ओवर का होगा। सन्माननीय सुनील दादा भोईर, पर्यावरण सेलशी सातत्याने खऱ्या अर्थाने संलग्न असणारे आणि त्यांच्या समवेत गर्जा महाराष्ट्र याचे आमचे पत्रकार बंधू संपादक केवल गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तो माफ कीजिएगा, नेक्स्ट मैच आई थिंक भारत शेठ कह रहे कि 4 ओवर का होगा। श्रीनाथ शेठ पाटील देख सकते हैं ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला लागतील तेवढे चेंडू श्रीनाथ शेठ पाटील तोंडरी यांच्या वतीने देण्यात आले। वो बड़ा शॉट खेला है, हवाई यात्रा आधा 10 रन मिलेंगे, मिड विकेट सीमा रेखा पार। दैट्स अ कड़क हिट। येतोय छत्रपती भगवी झाली आमची धरती, एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव, आणि ज्यांनी स्वराज्य घडवलं छत्रपती शिवराय त्यांचं नाव। छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय। तो चलिए बिल्कुल यहाँ पर बेहतरीन छक्का निखिल के पहली गेंद के ऊपर। मगाशी आम्ही अनाउन्समेंट केली होती 5 षटक परत निर्णयाला, 4 षटक परत निर्णयाला, आता 5 षटकांचा पुढचा सामना असेल। तो चलिए बिल्कुल कमिटी है, डिसीजन फेर बदल कर सकती है, पहले 5 फिर 4 फिर 5। तो शायद 5 ओवर का वो मैच होगा, क्योंकि हर एक मैच 5 ओवर का खेला गया, तो बहुत सारा समय बचा हुआ है। लेकिन इस बार मौका मिलेगा, खुद अपने फॉल्ट में निकल गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैन आउट। क्या बात आहे, छत्रपती शिवरायांचं संगीत आपण सातत्याने ऐकतो मित्रांनो, आणि शिवरायांची प्रतिमा आपल्याला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज। भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे भक्त। शिवरायांची ही प्रतिमा जी ऊर्जा देणारी असते, आणि आज आपण पाहू शकाल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिलते। मैच अभी भी ऑन है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 33 रन जीतने के लिए, 15 में 26। तो तेज बॉल डालने का प्रयास किया था, विकेट कीपर के द्वारा थोड़ी सी गलती हो रही है, रोकिए इस गेंद को, शायद 1 रन जरूर मिलेगा, वाइड है, एक्स्ट्रा रन और मिलेगा, 1+1 2 रन मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल 35 रनों के ऊपर। क्या मैच चल रही है, एक तेरी तो दूसरी मेरी, और आखिरकार देखेंगे इस रोमांचक मुकाबले में किसकी जीत होगी। प्रीतम पाटिल साहब पढ़ के 40+ मास्टर, उनका भी स्वागत करेंगे। फुल टॉस बॉल हवा में लहरती हुई, क्या देगी धोखा या मिलेगा मौका, और ये क्या हो गया भाई, ये क्या हो गया बाबा, बंगाली या केलाय जादू टोना, निर्णय क्या है अंपायर, कुछ भी नहीं। निर्णय की प्रतीक्षा करेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। एक समय लगता है छक्का है राहुल या चौका है, फिर गेंद अंदर गिरी, अंदर आई, तिथे आमचे स्वयंसेवक आहेत।
तिथं काय बाउंड्री? चला तिकडे सेफ आहे सीमारेषेलगत. ऍक्शन रिप्ले दाखवलं जाते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती. बघा तुमचा 12वा खेळाडू देखील आहे या ठिकाणी. नाही दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आहेत. चलिए यहाँ पर कुछ जादू नजर आई. पंच एकच रन ना त्या बॉलवरती. चलिए 2 रन. ओके 2 रन मिलेंगे. क्या जबरदस्त यहाँ पर आग लगी है दोनों टीमों के बीच में. रफ एंड टफ टीम की रन संख्या पहुंची है 37 यानी कि 51 रनों का 59 रनों का लक्ष्य का पीछा है. जबरदस्त मैच. हाफ ट्रैकर की बॉल मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है. बैट्समैन आउट. मच्छिंद्रनाथांचं हे संगीत आपण खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून ऐकलत. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे. विकेट मैदान से बाहर. रन और गेंदों के बीच में फासला 59 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए आप चाहिए 13 गेंदों में 22 रनों की आवश्यकता. और इस बार भी मिस टाइमिंग है. इस बार शॉट एक्स्ट्रा कवर. वही खिलाड़ी इस बार ड्रॉप. इस बार कैच ड्रॉप. कैच छोड़ा है मैच भर की टीम ने बार बार ये गलती की है. 1 रन मिलेगा 3 ओवर के समाप्ति के बाद. रन संख्या पहुंची है 38 रन यानी कि आने वाली 12 गेंदे 21 धावांची गरज. ठोक दीजिए. काय झोंबला त्याला खईस का. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती हा मॅच ग्राफ तुम्हाला दाखवला जाईल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग्स पहिल्या डावाचा आपण विचार केला जवळजवळ पहिला पॉवर प्ले खूप महागडा ठरला होता जेव्हा गोलंदाजी करत होती त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही अनालिसिस पाहू शकाल. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा धावल्या होत्या. म्हणजेच स्कोरचा जर विचार केलात अगदी सेम चाललेत. कट्टुकटी फाईट तुम्हाला पाहायला मिळते. परंतु शेवटच्या क्षणाला तुम्हाला पाहायला मिळेल बाजी कोण मारेल. तुम्हाला मैदानाचा पूर्ण व्ह्यू या ठिकाणी दाखवला जाईल. फील्ड व्ह्यू चौकार षटकार ज्या ठिकाणी लगावले गेले ते देखील तुम्हाला दाखवले जात आहेत. 38 वरती 4. अजूनही 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. आउटस्टैंडिंग मैच. हर कदम पर मुश्किलें जरूर मिलेगी. बस हौसले से उनकी जंजीरों को तोड़ते चलिए. पड़गे टीम यानी कि स्वर्गीय नारायण शेठ पड़गे कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल इनके खिलाड़ियों ने बार बार खराब फील्डिंग की है. और एक तरफ आप देख सकते हैं उनके खिलाफ राधाकृष्ण 11 तोंडरे टीम के बल्लेबाज पबले आउट होने के बाद अच्छा योगदान दिया है. लेकिन जब तक मैदान के अंदर आदिनाथ विश्वास पाटिल है तब तक राधाकृष्ण 11 तोंडरे टीम सुरक्षित है. लेकिन मैं कहूंगा निखिल के पास एक ओवर और है. क्या अल्पेश से ओवर करवाएंगे या निखिल के ओवर करवाएंगे. मेरे ख्याल से अल्पेश को ही बाएं हाथ के गेंदबाज को लाया गया है जो खुद को मजबूत बना लेते हैं. वो हर तूफान को रास्ता दिखाते हैं. आप देखेंगे यहाँ पर कौन किसको आसमान दिखाएगा, कौन किसके सामने तूफान खड़ा होगा. भारत चेक मात्रे आमदार चषक ट्रॉफी. यह आमदार ट्रॉफी का शानदार आयोजन आपके सामने. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत. छोड़ा हुआ कैच कौस्तुभ का क्या महंगा गिरेगा या फिर अल्पेश वापसी दिलाएंगे पड़गे टीम के लिए. फुल टॉस बॉल एज टेकन.
सैंडी के द्वारा यह कैच, बैट्समैन आउट, एक और करारा झटका। मैच यहां पर नजर आता हुआ, शाम का सत्र, ठीक 4:30 बजे का समय यहां से बीतता जा रहा है। समय का पहिया भारत भाई कभी थमता नहीं और मेहनत करने वालों का भाग्य कभी झुकता नहीं। आप देखेंगे मेहनत किसकी होगी, भाग्य किसको साथ देगा। देखिए ऐसा लग रहा था कि हर एक मैच 5 ओवर का है, तो थोड़ा सा टाइम लगेगा, लेकिन इस बार देखिए पूरी तरीके से साफ सुथरा सूरज की इस रोशनी में यह मैच का दिमागदार आयोजन नजर आता हुआ। अल्पेश भोईर कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल के अध्यक्ष है और स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गी टीम इस मैदान अंदर खेल रही है। प्राप्ति लाइव के सर्वे सर्वा जीतू भाई हरिभक्त परायण जीतू भाई गोल्दी, इनका आगमन हो चुका है। आपका स्वागत है। हर साल इनके ओर से ये टूर्नामेंट कवरेज की जाती है। जीतू भाई आपका स्वागत है। ओम साई एमटीसी के क्या काफी अच्छी क्लियरिटी यहां पर देते हुए ओ चढ़ में डालने की कोशिश, डायरेक्ट हिट। ओ मामला बन सकता था, अच्छा हुआ गेंद को रोका वहां पर, वरना ये रन लेने के देने पड़ सकते थे। 10 गेंदे 21 रनों की जरूरत। जहां कोशिशें बंद हो जाती है वहां उम्मीद की शुरुआत होती है। आप यहां पर कौन उम्मीद देगा अपने टीम के लिए? बिग फाइट सुपर 8 के लिए, सुपर 10 के लिए कौन जाएगा? फुल टॉस बॉल डीप स्क्वायर की तरफ खेला जरूर है, फील्डर के पास में नहीं है, सीमा रेखा पार, 4 रन। किसमें कितना दाम, प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो आम्ही मित्रांनो की आपली छत्रपती शिवरायांची ताकद, ऊर्जा, जेव्हा त्यांचं नाव ऐकतो आपण तेव्हा त्यांच्या नावातच आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि तीच ऊर्जा घेऊन या मैदानावरती दोन्ही संघ खेळतायत। आप जीतने के लिए 9 गेंदे 17 रनों की जरूरत है। 17 का खतरा, ये साया किसके ऊपर मंडराएगा? बेहतरीन मैच जो ठान लेते हैं वो कभी हारते नहीं, मुश्किल चाहे जीतती भी आए वो कभी रुकते नहीं है। मैच अच्छी है। दर्शक भी दिल थाम कर, सांस थाम कर इस मैच का आनंद लेते हुए, प्रवीण मात्रे मैन फ्रॉम बुरदुल ये भी मैच का आनंद लेते हुए आपका स्वागत है। अजिंक्य भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। चौका, इंपॉर्टेंट चौका आ चुका है। बॉलर तैयार, लेफ्टी वर्सेस लेफ्टी को ऑन साइड में खेलने का प्रयास, 1 रन जरूर मिलेगा। क्या दूसरी की कोशिश नहीं, मना कर दिया है। एक छोटे तीर सुजल पाटिल ने अपना काम तमाम कर दिया है। अब आदिनाथ विश्वास पाटिल आएंगे स्ट्राइक एंड पर जीतने के लिए। अंतिम 8 गेंदे और चाहिए 16 रनों की जरूरत। 59 रनों का लक्ष्य, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 43। आप चाहिए 8 गेंदे 16, यानी कि हर गेंद के ऊपर 2 रन यहां से पटोरने पड़ेंगे। पत्थर पर लिखी इबारत कभी मिटती नहीं मेरे भाई, मेहनत की जो मिसाइल होती है वो कभी छूटती नहीं है। क्या मैच है, तगड़ी फाइट चल रही है। यूट्यूब के जरिए लगभग 1000 से दर्शक हमारे साथ जुड़े हैं। उन सभी दर्शकों का भारत शेठ मात्रे इनके ओर से आमदार ट्रॉफी में सभी का स्वागत करेंगे। लेफ्टी वर्सेस राइटी, पहले बाया वर्सेस बाया था, बाया वर्सेस राइटी, दाया। अब ट्रैकर की बॉल शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग, कलेक्टिंग सैंडी, विकेट कीपर की बेहतरीन। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 44 रन, यानी कि जीतने के लिए 7 गेंदे 15 रनों की आवश्यकता। किसने सोचा था कि लोएस्ट स्कोर का मैच, जिस टीम तोंडरे ने रिडगर के खिलाफ 70 बनाए थे, उसी तोंडरे टीम को मात्र पड़गी टीम ने 59 का लक्ष्य का पीछा करते हुए थोड़ा सा रोक लगाए। इस गेंद के ऊपर अगर आता है बड़ा शॉट तो सुरक्षित रहेगी राधाकृष्ण 11 तोंडरे टीम। अगर इस गेंद के ऊपर कुछ हल्का सा 1 या 2 फिर डॉट बॉल आएगी तो सुरक्षित रहेगी। मैं कहूंगा कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल, स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गी टीम। मंजिल उन्हीं को मिलती है जो कोशिशें नहीं गिनते और हर हार को जीत में बदलने का हुनर रखते हैं। पड़गे या तोंडरे, तोंडरे या पड़गे, अंतिम 7 गेंदे 15। फुल टॉस बॉल ऑन साइड में बोल दिया है, नहीं लेना चाहते रन।
विश्वास पाटिल के सुपुत्र आदिनाथ अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं। मैच पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां दोस्तों। आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो मित्रांनो, छत्रपती शिवरायांसारखा लढा औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे लढला होता। जालून देखील तासर आजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता। सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार। अरे 19 फेब्रुवारी काय, प्रत्येक सेकंदाला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। इथे बक्षीस भगवे फलंदाजाला लागोपाठ 3 षटकारांसाठी श्रीनाथदादा पाटील तोंडरे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि पडगे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने जर लागोपाठ 3 विकेट प्राप्त केल्या तर कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज। 6 बॉल आणि 15 धावांची गरज। बघा पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 7 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 20, 2 ओव्हर 27 झाल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 11 आल्या, धावा झाल्या 38 आणि चौथ्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या, धावा झाल्या त्या 44। हे तुमचं कन्फ्युजन दूर झालंय। सुजल याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी तर सन्माननीय संतोष भुईर सुमित 11 पडगे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज। कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 3 षटकारांसाठी श्रीनाथदादा पाटील तोंडरे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज। जीविका डाबा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये सुजलसाठी। आणि जर हा सामना पडगे संघाने जिंकला तर स्वर्गीय भरत दादा 11 अर्थातच महबूब बैलाचे मालक गुल्लू शेठ यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। क्या मैच है, आग लगी है मैदान में, अंतिम 6 गेंद चाहिए, 15 रनों की आवश्यकता। भवितव्य आदिनाथ विश्वास पाटिल इस खिलाड़ी के तोंडरे का और गेंदबाज है इस समय संदेश पाटिल, यानी कि कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ पड़गे टीम के इस गेंदबाज के ऊपर 6 में 15। अगर रब के हौसले बुलंद है तो खुद अपनी तकदीर लिखेंगे। आसमान की ओर देख, उड़ान दिख जाएगी, नीचे क्या देखता है आप देखेंगे। इनसाइड आउट, हवा लेकिन मौका बनेगा फील्डर के नीचे, बैट्समैन आउट। ठीक इथे पडगे क्रिकेट संघ कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी एकच नाद बैलगाडा शर्यत रमेश शेठ मात्रे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। क्या बात है। आणि पडगा संघाने जर सामना जिंकला तर कृष्णा शेठ यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पडगे क्रिकेट संघाला। क्या मैच है, तुम्हारी सोच की उड़ान जितनी ऊंची होगी सफलता का आसमान उतना ही करीब होगा। बढ़िया मैच। विश्वास पाटिल के सुपुत्र आदिनाथ मैदान से बाहर लौट चुके हैं। 5 गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत। फुल टॉस बॉल, इस बार हवा में गेंद के नीचे निखिल रमेश मात्रे, एक और करारा झटका। यहां पर मैच पे पलटवार कर चुकी है टीम कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गी टीम। आप यहां पर 4 गेंदे 15 की जरूरत, एक बड़ा छक्का चाहिए ये मैच को अगर वापसी करनी है राधा कृष्ण 11 तोंडरे टीम को। प्रतीक पाटिल जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी की, 3 छक्के उनके बल्ले से, एक बाउंड्री आई थी, उसके बाद सुनीत, रोशन, आदिनाथ, प्रीतेश। चलिए मैच काफी जबरदस्त नजर आता हुआ।
यहाँ पर दोनों टीमों के बीच में पड़गे बनाम टोंडरे यानी कि कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ भोईर बनना पड़गे और उनके खिलाफ है आरकेसीसी यानी कि राधा कृष्ण क्रिकेट क्लब टोंडरे। 4 में चाहिए 15, कोई बड़ा हिट या डॉट बॉल। बड़ा हिट आएगा। दोस्तों हर मुकाबले में हर मैच में हम कहते हैं कि वेस्ट इंडीज टीम को आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उस पैसों की कीमत रखते हुए कार्लोस ब्रेथवेट ने 4 छक्के मारे बेस्टो को और उसके बाद वेस्ट इंडीज टीम ने वो T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा, वो गाना डीजे नितिन बताएगा। इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। बोलो तैयार। और ये भी फुल टॉस, लेकिन क्या पे है खिलाड़ी पहुंच में नहीं है कि सीमा रेखा पार। 4 अब चाहिए जीतने के लिए 2 गेंदे, 5 की जरूरत। टैकली मैदान के अंदर कोई मुंह में नाखून डाला होगा, फिर चुभ रहा होगा, कोई जो बैठा होगा वो ग्लास लेकर खड़ा हुआ होगा। क्या क्या नहीं हो रहा है मैदान के अंदर। जो कुछ कोने में बैठे कि कैमरा हमारे ऊपर मारेगा, वो भी आप मैच देखने के लिए आए होंगे। इतनी आग लगी है मैदान में। मैच पसंद आई हो तो आमदार ट्रॉफी में जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। जबरदस्त फाइट, 2 गेंदे और 5 रनों की जरूरत। सच्चा योद्धा वही है महागुरु जो घावों से नहीं आपने जीत से प्रेरित होगा। महागुरु आणि नारायण राणे यांना एकत्र उभा केला ना तर मला कन्फ्युजन काय सगळ्यांना कन्फ्युजन होईल। दोघे सेम दिसतात अगदी बरोबर। श्रीनाथ पाटील तुम्ही यांना पाहताय, संपूर्ण चेंडू या स्पर्धेमध्ये लागतील तेवढे उपलब्ध करून दिलेत। 2 गेंदे 5 रन। टपा थोड़ा फुल टॉस बॉल थी, टैप किया इस गेंद को, 1 रन पूरा कवर के लिए खिलाड़ी। अरे भाई थ्रो कहां कर दिया है, 1 रन बच सकता था यहां पर। चलिए सिंगल 2 रन मिलेंगे 2 रनों की मदद से। रन संख्या पहुंची है 56, यानी कि 1 गेंद और 3 कंपलसरी चेसिंग। ये इस टूर्नामेंट का नियम है। मैच कोई भी जीते, भारत शेठ ने कहा है बिंदा चाहिए मैदान के अंदर, एंजॉय कीजिए। ये क्रिकेट है, एंजॉय तो किया जाता है। आप देखेंगे कौन जीत पाएगा ये मैच। जिन्हें अपने काबिलियत पर विश्वास होता है ना, वो मुश्किलों को भी जरूर सीढ़ी बना लेते हैं। आप फील्डिंग की रचना क्या होगी, अगर जिस तरीके से कभी कभी होता है ना, गेंद जब आती है गुदू गुदू करके तो अचानक पत्थर कुछ धोखा देता है। क्या किसको गुद्दू गुद्दू करेगी या किसको धोखा देगी, ये आने वाला समय ही बता पाएगा। वैसे हम देख सकते हैं कृष्णा शेठ यहाँ पर मौजूद है मंच के ऊपर, उनकी दिल की धड़कनें तेज। तो एक तरफ हमारे श्रीनाथ शेठ, उनकी दिल की धड़कनें तेज, एक टोंडरे के समर्थक। ऐसा लग रहा है कि ये महानगर पालिका का इलेक्शन हो, ऐसा ही कुछ लग रहा है मैदान के अंदर। लेकिन देखेंगे आखिरकार नगर सेवक कौन होगा, टोंडरे का या पड़गे का। एक बार जोरदार तालियां, 1 बॉल और 3 की जरूरत। आता तरी देवा मला पावशील का। शेर वो नहीं जो शिकार करता है, शेर वो है जो अपनी चाल से जंगल की सूरत बदल देता है। अंदर हिस्सा लगाया बल्ले का, 1 रन पूरा। दूसरे की कोशिश, 2 भी पूरे हो चुके, लेकिन चलिए ये मैच जीता कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ भोईर पड़गे टीम। अभिनंदन। तशी लढत बघायला मिळाली। प्रत्युत्तर दोन्ही संघाने एकमेकाला दमदार प्रत्युत्तर दिलं, परंतु एका धावेने राधाकृष्ण क्रिकेट संघ टोंडरे क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं
आणि कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने संदेशसाठी 500 रुपयाचं संदेशसाठी 2000 रुपयाचं हा शेवटच्या चेंडूवर खऱ्या अर्थाने एक धाव ज्याने सेव्ह केली बचत केली अर्थात त्याच्यासाठी बघा संदेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि लागोपाठ 2 विकेट प्राप्त करणारा जो गोलंदाज होता संदेश पाटील तुझ्यासाठी इथे कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चला म्हणजे संदेशच हिरो ठरलेला आहे. रक्षारता सांगणार आमचे गुणलेखक या सामन्याचा हिरो संदेश पाटील सामन्याचा सामनावीर. संदेश पाटील या सामन्याचा हिरो ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मात्र एका धावेने इथे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. सन्मान्य आमचे स्पर्धेचे शिल्पकार युवा नेते भारतीय जनता पार्टी महेश दादा पाटील यांच्या गावातील तोंडरे क्रिकेट संघ. चला संदेश कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने माजी सरपंच पडगे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि गुल्लू शेठ भोये स्वर्गीय भरतदादा 11 यांच्या वतीने संदेश तुझ्यासाठी 5000 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. महबूब बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत सर दक्ष पाटील यांच्या वतीने 500 रुपये बघा. कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने 2000 रुपये. गुल्लू शेठ भोईर पडगे एकच नाद बैलगाडा शर्यत 5000 रुपये आणि दक्ष पाटीलच्या वतीने 500 रुपये. संदेश शेवटच्या चेंडूवर बघा सामन्याला पूर्णतः कलाटणी मिळेल अशी खऱ्या अर्थाने परिस्थिती निर्माण झाली होती. एक चेंडू 3 धावा काय मनामध्ये विचार होते. चला अशोकदादा सालुंके यांच्या शुभ हस्ते संदेशला इथे सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जात आहे. चला या पडगे विपक्ष वेलकम उसाटणे क्रिकेट संघ या पडगे आमचे अशोकदादा सालू